साला काय आयुष्य आहे. माझ्या वयाची माणसं स्वतःच्या बायको पोराबरोबर मोठमोठ्या घरात राहतात, फिरायला जातात, आणि मी आज जेवलो तर उद्या काय खाऊन जगायचं या विचारात अडकलो. बाबा होते तोपर्यंत ठीक होते रे, पण बाबांनी सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर सोडली आणि स्वतः मोकळे झाले. त्यांना 1000 वेळा म्हणालो होतो, अहो बाबा, कोणी जास्त पैसे देत असतील तर घ्या आणि त्यांना हवी तशी बातमी छापून द्या. अगदीच खोटं नाही, निदान अर्ध सत्य. पण ते मला म्हणाले, हे माझ्या तत्वात बसत नाही. आज काय झालं? त्याच तत्वामुळे गेला ना त्यांचा जीव. अरे पण आजोबा शिकवणे घेतात ना तुझे? हा, ते फी घेत असतील ना? अरे हो, म्हणजे काय, खूप महाग शिकवणी आहेत त्यांची. पटकन कानावर हात ठेव, नाहीतर फी ऐकून तुझ्या कानाचे पडदे फाटायला नको. प्रत्येक मुलाकडून वर्षाला 1 रुपया अशी फी घेतात, आणि तो 1 रुपयाही देवघरात ठेवतो. देवघरात असलेल्या फुलांच्या गर्दीत तो 1 रुपया कुठे हरवून जातो कळत सुद्धा नाही. आणि हे सगळं कमी होतं म्हणून त्यात माझी बायको. घरी गेल्या गेल्या तिचे काही असे सुमधुर शब्द कानावर पडतात की एका क्षणात आपण कर्तव्य शून्य आहोत. साला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य जगायला विसरलो. पण आता बस, 100-200 तर 100-200, पण लाच घेणार आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करणार. अरे 100-200 ला लाज म्हणायचा अधिकार तुला नाहीये. आधी बाबा आणि आता आजोबा नेहमी मला तत्व शिकवत राहिले. त्या तत्वामुळेच आज मला लाच घ्यायला शिकावं लागते, याचं वाईट वाटते. पण आता बस, आता कोणतेही तत्व माझ्या आड येऊ शकत नाहीत. सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण करणं हेच माझं अंतिम तत्व.